चिंतनात शबरी मग्न आहे. तो दिवस उजाडला. प्रभू आणि लक्ष्मण दोन्ही बंधू शबरीच्या आश्रमापुढे येऊन उभे आहे. इतके दिवस शबरीनं चिंतन केलेलं, प्रभू येतील, मग मी बसायला देईल, पाद्यपूजा करील, मग फुलाचा हार घालील, कुंकुम तिलक लावील, तीर्थ घेईल. काहीच केलं नाही. नापास झाली. परमेश्वराला पाहिलं आणि स्वतःचे डोळे बंद केले. हे काय स्वागत करण्याची पद्धत आहे का? तुमच्या घरी जर कोणी महाराज आला तर घरमालकानं डोळे लावून घ्याय. डोळे लावले की बिना चहाचा बुवा गेला वापस. शबरीनं डोळे का बंद केले? याची दोन कारणं आहे. पहिलं कारण आहे, तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मी खरंच पाहते परमेश्वराला का स्वप्नात आहे? एक कारण. आणि दुसरं कारण, डोळे मिटून चिंतन करण्याची, स्मरण करण्याची पद्धत आहे. शबरी आज आपले गुरुजी मातंग यांचं स्मरण करू लागली डोळे मिटून. गुरुजी, तुम्ही दिला होता ना मला शब्द, खरा झाला. जगाचा बाप या गरिबींच्या झोपड्यात आला गुरुदेवा, पण हे दृश्य पाहायला तुम्ही नाही महाराज, म्हणून डोळे मिटून गुरुचं स्मरण चाललं. ही दोन कारण. मग शबरी खाली बसली, आपले असे हात ठेवले जमिनीवर. परमेश्वरानं ओळखलं, माझ्या शबरीला पाय धुवायचे आहे, पण तिच्याजवळ भांडं नाही. तुलसी जी कहते वो इतनी अकिंचन थी, प्यास लगती तो अंजलि भर जल पी लेती थी पंपा सरोवर जाके, और भूख लगती तो फल खाती थी, लेकिन कोई पात्र नहीं रखा था. शबरी के झोपड़ी में पाँव धोने के लिए पात्र नहीं था, लेकिन भगवान के पाँव धोने की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, हमारी पात्रता नहीं है. लक्षात घ्या. हात ठेवले, हातावर प्रभूनं पावलं सरकवली आणि त्या पावलावर मग शबरीनं डोकं टेकवलं. खाली हात आहे शबरीचे, त्याच्यावर रामप्रभूची पावलं आहे आणि त्या पावलावर डोकं टेकवलं. जन्मभराचे साचून ठेवलेले अश्रू, त्या अश्रूला आज वाट मोकळी करून दिली. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली. पाणी परात को हात छुवई नाही, नैनन के जल से पग धोए. हाताचं भांडण अश्रूचं जल करून प्रभूचे पाय धुतले. मग बसायला दिलं. कंदमूल फल सुरस अति दिये, राम कहुआ आणि प्रेम सहित प्रभू खाये. बारंबार बखाणी महाराष्ट्रीयन संतांच्या बोर खाय भिल्लिनीची. त्यातली काही बोरं प्रभूने लक्ष्मणाला दिली. लक्ष्मणानं खाली टाकून दिली. दादाला वाईट वाटू नये म्हणून तोंड हलवायचा कार्यक्रम सुरू केला. प्रभूच्या लक्षात आलं लक्ष्मण बोरं खात नाही. विचार, लखन बेर क्यों नहीं खाते? तब लखन को पता लगा, पकड़ा गया. कानात सांगितलं, आप भी मत खाइए भैया. क्यों? झूठे बेर है, तुम्ही नका खाऊ, या म्हातारीची उष्टी बोर आहे. तेव्हा प्रभूनं पाहिलं. तोपर्यंत पाहिलं नव्हतं, खाणं सुरू केलं. तर भक्तू माझ्याकडे दावीन, मी दोन्ही हात वडे मग देठून फेडता सेवी आदरेसी माऊलीच्या भाषेत. पण शंका घेतल्यावर प्रत्येक बोर, शबरी प्रत्येक बोर टोचलेला आहे, पाखरानं खाल्लीत का? नाही हो देवा. मग माझ्या प्राणप्रिय परमेश्वराला आंबट अथवा तुरड बोर जाता कामा नये म्हणून माझ्या शुद्ध दातानं चाकलेली बोर आहे. शुद्ध दातानं, हे कोणतं कोलगेट वापरत होती? शुद्ध दातानं चाकलेली बोरं, हे शब्द ऐकल्यावर प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले. लक्ष्मणजीला चिंता, भैया तबीयत बिगड़ गई? नहीं. तो रो रहे? मग तो हुनके देऊन, क्यों रो रहे भैया? बुरा मत मानो लखन, ये शबरी नहीं. 13 साल के बाद जंगल में आज मेरी माँ कौशल्या मिल गई. ये प्रसादी बार बार नहीं मिलेगी लखन, खाओ. तरी लक्ष्मण बोरं खात नाही. आणि इथे काही अर्धवट वाचनवाले शंका घेतात. त्यांची अयुक्तिक संयुक्तिक आहे शंका. तुम्ही सांगता लक्ष्मण आज्ञाधारी होता, हो, मग बोरं खा म्हटलं प्रभूनं, तरी आज्ञा का मान्य केली नाही? का नाही खाल्ली बोरं?
तर तो लक्ष्मण होता. भक्षमण असता का नाही, सगळी बोरं एकट्यानं दाबली असती. लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण यस्य सहा इति लक्ष्मणः. लक्ष्मण शब्दाची व्याख्या काय आहे? लक्ष्याच्या ठिकाणी सतत मन ठेवतो त्याला म्हणतात लक्ष्मण. त्याचं लक्ष्य काय आहे? इंद्रजित. 14 वर्षे निराहार राहणार, त्याच्या हातून इंद्रजित मरणार. एक जरी बोर खाल्ला आता तर निराहार व्रताला बाद येतो. दादाला तात्पुरतं वाईट वाटू दे, पण माझं लक्ष्य साध्य झालंच पाहिजे म्हणून लक्ष्याच्या ठिकाणी सतत मन ठेवतो, म्हणून लक्ष्मण. म्हणून बोरं खाल्ली नाही. भक्षमन नाही, तो लक्ष्मण आहे. बस एवढं लक्षात. मग शबरीला नवविध भक्तीचं प्रतिपादन करवलं प्रभूने. विचारलं, शबरी सीता का तलाश करने के लिए क्या करना होगा? सुग्रीव के साथ मित्रता करो प्रभु, तो तलाश करना आसान हो जाएगा. अच्छा, 3:30 बज गए. हा ना, 1.5 तास आहे देवा. 3:30 बज गए, मैं चलता हूँ शबरी. नहीं मालिक, पहले मैं जाती. आपके लिए तो जिंदी थी प्रभु, अब जीना सफल हो गया, अब किस लिए जीना है? बस पहले मैं जाती मालिक, बाद में आप जाओ. शबरी योगाग्नीत विलीन. शबरीचा उद्धार करून प्रभू पुढे आले पंपा सरोवरावरती. तिथे बसले असताना नारदजी आले आणि नारदाने प्रभूला संताची लक्षणं विचारली. तेव्हा प्रभू संताची लक्षणं नारदाला सांगताय. संतन के लक्षण रघुवीरा, कहो नाथ भवभंजन भीरा. सुनमुनि संतन के गुण कहू, जिनते मैं उनके बस रहू. षट विकार जित अनग अकामा. 6 विकार ज्याने जिंकलेले आहे. अनग जो निष्पाप आहे, अकामा निष्काम आहे, अचल जो विचलित होत नाही. तुकोबारायच्या भाषेत त्याच्या धैर्यानाही भंग. लक्षात घ्या. एक संत तुम्हाला माहिती आहे, कीर्तन रंगात आलं. गोपाला गोपाला हात वर करा, हात वर. गाडगे बाबांचं कीर्तन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. शाबास. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला गोपाला. शाबास. हा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बस. गाडगे बाबांचं कीर्तन रंगात आलं. आणि इतक्यात एक व्यक्ती एक पत्र घेऊन स्टेजवर आला आणि रडायला लागला. कीर्तन थांबवलं. अरे का रडतो बाबा? बाबा, अरे रडू नको, सांग ना. तुमचा गोविंदा नावाचा एकुलता एक मुलगा, ही तार आली बाबा. अरे वाच ना भाऊ, मला काय शिक्षण आहे का बाबा? गाडगे बाबा है ना त्यांची भाषा. मला काय शिक्षण आहे का बाबा? तूच वाचून दाखव राजा. तार आली. अरे हो, पण काय त्याच्यात? तुमचा गोविंदा नावाचा एकुलता एक मुलगा, हा, सकाळी 8:30ला मरण पावला बाबा. माझा गोविंदा मेला, मग लोकाचे नाही मेले का रे राजा? आणि तू न मी काही जगणार आहे का भाऊ? एक दिवस सर्वालेच जावाचं आहे रे. एवढ्यासाठी कीर्तन थांबवलं, पुन्हा सुरू केलं. किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. याला म्हणतात अचल, जे विचलित होत नाही एवढी घटना घडून, ज्याच्या धैर्या नाही भंग. संताचं लक्षण.
अकिंचन लौकिकदृष्ट्या, पण पारमार्थिकदृष्ट्या किंचन. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. सुची सुखधाम अमित बोध अनियमित भोगी. सत्यसार कवी कोविद जोगी. सावधान मानद मदहीना. धीर धर्म गती परम प्रवीणा. नारदा गुणागार संसार दुख रहित बिगत संदेह. तजी मम चरण प्रिय तिन कहू देह न गेह. निज गुण श्रवण सकुत सुनत सकुचाई. निज गुण श्रवण सुनत सकुचाई. परगुण सुनत अधिक हर्षाई. आता तर थोडं मानद मदहीना, थोडंसं एक चुकू द्या तरी लाल डोळे करते बुवा. ते पत्रिका छापल्या गेली, ते पद्धत आहे आता शॉर्टमध्ये लिहायची. हरिभक्ती परायण परमपूज्य गुरुवर्य. एवढं जर लिहिलं का नाही नामदेव तर 6 इंच जागा लागते त्याला. हरिभक्त परायण परम पूज्य गुरुवर्य म्हणून एक एक अक्षर लिहितात. त्याच्या पुढं अनुस्वार. ह भ प मग परम पूज्य गुरुवर. ते पुन्हा प पुन्हा पू आणि पुन्हा गु. लक्षात आलं का? 8 महाराजाचे कीर्तन होते आणि सर्वांना हे 6 अक्षर लिहिले होते. पण त्याच्यातला एक महाराजाच्या पुढे गुरुवर्यातला गु राहून गेला. बाकीच्यांना ह बप पपुगु ह बप पपुगु ह बप पपुगु यालाच फक्त गु नव्हता. त्यानं मोबाईल केला संयोजकाला, मी येणार नाही. काय झालं महाराज? पत्रिका वाचली, सर्वांना ह बप पपुगु लिहिलं, मला का गु लिहिलं नाही? मला चालत नव्हता का? मराठी फिरवू नका रे बाबा. मी अरे जाऊ द्या. इथे निज मानद मदहीना. संताचं लक्षण जे माना करता अपेक्षा करीत नाही. निज गुण श्रवण सुनत सकुचाई. समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकताना ज्याला संकोच वाटतो, आणि दुसऱ्याचं गुणगान ऐकल्यावर ज्याला आनंद होतो नारदा, त्याला संत म्हणतात. लक्षात घ्या. ही संताची लक्षणं नारदाला सांगितली आणि नारदजी निघून जातात. या ठिकाणी अरण्यकांड पूर्ण होतं. लंका पेटवायची आपल्याला 5च्या आत. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कली कलिशुध्वंसणे तृतीय सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून किष्किंधा कांड सुरू झालं. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. ऋषमुख पर्वतावर 5 वानरं बसली होती. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, हनुमंत 5. त्यात सुग्रीवाचं लक्ष गेलं. बोले हनुमान हमें तो लगता है बाली ने भेजोगे. 2 वीर बहुत देर से घूम रहे, कुछ आप जाओ तलाश करो. मग हनुमानजी ब्राह्मणाच्या वेशात, बरं का बंडू देवा, विप्ररूप धरी कपित गयो. ब्राह्मण वेशात हनुमानजी आले. आज पहिल्यांदा कथेमध्ये हनुमानजीचं आगमन आहे. सर्वांनी हनुमानजीचं स्वागत करायचं आहे. बोलिये पवन सुत हनुमान की जय. नाही जमलं, हे पुढाऱ्यासारखं झालं. मारुतराव सारखं स्वागत करा. पवन सुत हनुमान की, बजरंग बली की. आता जमलं, आता जमलं. आता हनुमानजी आले. रडाविडाचा कार्यक्रम झाला आता कालपर्यंत. आता रडायचं नाही. आता मारामारी ठोकाठोकी पेटवा पेटवी आहे. हे मारुतराव आले. आता विप्ररूप धरी कपित गयो. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी. हनुमानजीला प्रश्न पडला, यांना ऋषिकुमार म्हणावं तर धनुष्यबाण दिसतात, क्षत्रिय कुमार म्हणावं तर
पोशाख ऋषी कुमाराचा आहे. मग को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरेव बनबेरा कठीण भूमी कोमल पदगामी कवन हेतू बन बिचरहू स्वामी. पहिला प्रश्न विचारला, एक श्याम एक गोरा पान, आपण दोघं कोण आहात? कारण जमीन कठीण आहे, तुमचे पाय नाजूक आहे. इथून सुरुवात केली, परिचय व्हायचा आहे अजून. आता तुम्ही मार्मिकता पहा. कठीण भूमी कोमल पदगामी याचा अर्थच आहे हनुमानजीचं पहिल्या भेटीत लक्ष गेलं रामचंद्राच्या चरणाकडे. कोमल पदगामी. शतरूपा मनू राजाचं पहिल्या भेटीत लक्ष गेलं प्रभूच्या मुखाकडे. आणि बिभीषणाचं पहिल्या भेटीत लक्ष जातं प्रभूच्या बाहूकडे. हे वेगवेगळे भाव काय? मनू शतरूपाचा उद्देश आहे तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा म्हणून वात्सल्य भाव असल्यानं मायबाप मुलाच्या मुखाकडे पाहत असतात. तुमचे अनुभव आहे. तुमचा 10 वर्षाचा मुलगा पुण्याला शिकायला आहे, 6 महिन्यापासून आला नाही. 6 महिन्यांनी आला, हातात सुटकेस आहे आणि दाराच्या पुढे उभा आहे. डॅडीन मम्मी दारात, मम्मी 4 पावलं पुढंच, मम्मी पुढंच असते. लेकराच्या हातून सुटकेस घेतली मम्मीनं. 6 महिन्यानं आलं लेकरू पुण्याहून आणि विचारलं, बाळू काय मम्मी आजारी होता का रे? नाही ग. आणि तोंड कसं उतरलं? लक्षात घ्या, पहिल्या भेटीत मायबापाचं लक्ष जात असते ते लेकराच्या मुखाकडे. इथे मनुष्यत रूपाचं पहिलं भेटीत लक्ष गेलं प्रभूच्या मुखाकडे. वात्सल्य भाव आहे तुमच्यासारखा पुत्र जन्माला यावा. बिभीषणजीचं पहिल्या भेटीत लक्ष बाहूकडे जातं. मी ज्याच्या शरणागती पत्करणार आहे त्याच्या बाहूमध्ये रावण मारायची ताकद आहे का? उगच बसायचं घालील लोटांगण वंदनचरण करीत. म्हणून पहिलं लक्ष बाहू. हां, इथे दास्यत्व भाव आहे. कोणताही दास मालकाच्या चरणसेवेची अपेक्षा करतो. पहिल्या भेटीत हनुमानजीचं लक्ष गेलं चरणाकडे. कठीण भूमी कोमल पदगामी. जमीन कठीण आहे महाराज, पाय मात्र तुमचे नाजूक आहे. कवन हेतू बन बिचरहू स्वामी. जग कारण तारण भवभंजन धरणी भार की तुम अखिल भुवनपती लीन मनुज अवतार. आणि मग सांगायला सुरुवात केली प्रभूनं. परिचय दिला ते 1.5 लाईनमध्ये, एक चौपाईने एक अर्धी. पूर्ण परिचय. कोसलेस दशरथ के जाए हम पितु बचन मानी बनाए नाम राम लचिबन दो भाई संगनारी सुकुमारी सुहाई या हरि निशिचरी बैदेही विप्र फिरे हम खोजत तेई. बस झाला परिचय. दशरथ राजाचे पोरं आहोत. माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ लक्ष्मण. सीता नावाची पत्नी माझी चोरीला गेली, तिच्या शोधार्थ इथपर्यंत आलो. बस एवढाच परिचय. मी भगवान आहे, मी प्रभू आहे, मी परमात्मा आहे, मी ईश्वर आहे. अजिबात पूर्ण रामायण उघडा नाही. दशरथाचे पोरं, दशरथाचे पोरं. भगवान असून परिचय आम्ही दशरथाचे पोरं. इथं माणसं स्वतःच्या छातीला बोर्ड लावतात, मैं भगवान हो. चांगली आनंदाची गोष्ट आहे. भगवान चांगली गोष्ट आहे. अरे भगवान आहे तर मी भगवान आहे म्हणायची गरज काय? लोकांनी म्हटलं पाहिजे. इथे परमेश्वर आहे पण परिचय कोसलेस दशरथ के जाय. बस हनुमानजीनं ओळखलं माझा मालक आहे. प्रभू पहिचानी परिव गई चरणा सोसको उमा जाय नाही बरणा. चरणाला मिठी मारली ना, बस 2 स्वामी सेवकाचं मिलन. कडकडून मिठी मारली प्रभूनं. पहिल्या भेटीमध्ये प्रशस्तीपत्रक दिलं हनुमंताला. हनुमान आप मुझे लखन जिसे भी प्यारे लगते हो. आता काय वाटलं असेल भावाला? लक्ष्मणाच्या सामोरच मारुती रायाला लखन जिसे भी प्यारे, लक्ष्मणापेक्षा प्रिय. एखादा गरम डोक्याचा भाऊ असता नाही का डोकं डबल गरम झालं असतं की अरे 14 वर्ष झाले या नवरा बायकोची सेवा मी करतो. काट्या कुट्यात जाऊन कंदमुळे बोरं फळं आणतो, हे दाबून खातात. एक दिवस नाही म्हटलं लक्ष काय खाल्लं, कारण कोण्या गावचं शेपूटवाला आता भेटलं आणि त्याला माझ्यापेक्षा प्रिय नाही का गरम डोकं झालं असतं एखाद्याचं. पण मोठ्याच्या संगतीतली माणसं मोठ्या विचाराची असतात. लक्ष्मणजीने विचार केला, हे बहुतेक आमचे गंगाखेडचे रामराजे असले पाहिजे, तसेच चालतात म्हणून म्हणतो. हो काय तेच असल, हे सगळे नाही म्हणते पण तेच आहे रे बाग. मग हा नाही म्हणतो. आगाव
या मला वाटलं तुम्ही सकाळी भेटून गेले. बरं झालं तुम्ही आले, लंका पेटवायची होती. हा ना. या मोठ्या विचाराची माणसं. लक्ष्मणाने विचार केला रामराजे की माझ्यापेक्षा हनुमंत दादानी प्रिय का ठरवलं, आणि उत्तर सापडलं. दादाचंच बरोबर आहे. कारण हनुमान महादेव आहे आणि लक्ष्मण शेष आहे. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला दागिना म्हणजे साप, असंच ना. म्हणजे मी याच्या गळ्यातलं लॉकेट. लक्ष्मणाने उत्तर शोधलं. आणि लॉकेट घालणारा लॉकेटपेक्षा प्रिय असतो. हे नसेल पटत तर 100 एकर जमीन आहे रामराजे, अर्ध्या एकरात वाडा, लेकरं बाळ नाही, नवसायास करून झालं बा. एक लेकरू 5 वर्षाचं, काळं सावळं. सावळं नाही, काळं. काळं म्हणजे काळं समजते का तुम्हाला? काळीच्या रानात वैशाख महिन्यात नांगरट केलेलं रान दुपारी 12 वाजता त्याला कपडे काढून अर्ध्या रानात बसवायचा 5 वर्षाच्या लेकराला. ओळखायला येत नाही कुठं बसलं, इतकं काळं. मग शोधायचं कसं? आता नाही का मोबाईल हरवला म्हणजे मिस कॉल देऊन बघतात, वाजला तर वाजला शेजाऱ्याच्या खिशात. तसं बांधावर उभं राहायचं आणि त्याला हसवायचं. आणि ते हसलं आणि त्याचे पांढरे दातं दिसले की ओळखायचं. ते पहा दात दिसतात पांढरे, तिथं बसलं. एवढं काळं. आणि त्याच्या बापानं 10 तोळ्याचं लॉकेट करून दिलं. लॉकेट पिवळं आहे, बाळ काळं आहे. पण उत्तर शोधा. पिवळ्या लॉकेटपेक्षा मायबापाला सावळं बाळ अधिक प्रिय आहे. लक्ष्मणजीनं उत्तर शोधलं. हा शंकर आहे हनुमान, मी लक्ष्मण शेष आहे, याच्या गळ्यातला मी दागिना आहे. म्हणून माझे बंधू राम म्हणाले, आप मुझे लखन जिसे भी प्यारे. मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए चलो प्रभु. उतरे ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान, पैदल चलते चलते थक गए. अब तक थके होगे मालिक, क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब तो बिगर पेट्रोल की गाडी तयार है जी, चिंता मत करो. हनुमानजी खाली बसले आणि उजव्या खांद्यावर रामाला घेतलं रामराजे, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला. खांद्यावर, कडेवर नाही, खांद्यावरच का? बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला. जर कडेवर घेतलं तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते, खांद्यावर बसवलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते. हे डोकं चालवा. इथं बरेच आजे बसले. आजे रामायण संपल्यावर घरी जाण आपला आपला नातू बघा घेऊन. कडेवर नातू घ्या तर आजा धरतो नातवाला, खांद्यावर बसवा तर नातू धरतो आज्याला. हे संध्याकाळी प्रयोग करा तुम्ही. हनुमानजीने विचार केला, कडेवर घेऊन सांभाळल्यापेक्षा खांद्यावर बसवलं की ते मला सांभाळतील. म्हणून उजव्या खांद्यावर राम आहे, डाव्या खांद्यावर लक्ष्मण आहे. राम रटण केलं आणि जय जयकार केला. बोली रामचंद्र भगवान